सैफुल्ला कसूरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसह ISIचाही सहभाग। पहलगाम हल्ल्याचा NIA कडून तपास सुरू। स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद। 2 दहशतवादी झाडामागे तर 2 झिपलाईन जवळ लपल्याची माहिती समोर। भारतानं पाणी पुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार। 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठीच, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचा इशारा। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आजचा शेवटचा दिवस। अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी। पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप। हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन। तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडले, सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली आहे। एकही पाकिस्तानी राहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। एसएनसी म्हणजे इसेन्शियल। एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रासाठी आवश्यक। एसएनशिया ठाकरेंनी दिलेल्या नावावरून शिंदेंची ठाकरेंवरती टीका। आणि छत्तीसगडच्या सीमेवर लष्करानं माओवाद्यांना घेरलं। लष्कराला डोंगराच्या भागात आढळली गुहा। सलग 6व्या दिवशी लष्कराकडून शोध मोहीम सुरू। भारत पाकिस्तान पहिलं युद्ध नेमकं कसं होतं, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। भारत पाकिस्तान संघर्षाची पहिली ठिणगी पडली ती 1947 साली, आणि कारण होतं ते काश्मीर। जम्मू काश्मीरचे राजा हरी सिंग यांनी पहिल्यांदा स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला। नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद अली जिना यांना काश्मीर हवं होतं, आणि पाकिस्तानने काश्मीरमध्ये कबायली घुसवलेले आहेत, आणि कबायली यांनी लूटमार केलेली आहे। बलात्कार आणि हत्या करत काश्मीरमध्ये धुमाकूळ घातलेला आहे। कबायली आणि त्यांना मिळणारी मदत हे बघितल्यानंतर हरी सिंग घाबरले। बकरी ईदपर्यंत श्रीनगर ताब्यात घेण्याचा पाकिस्तानचा डाव होता, आणि नेहरूंना याची माहिती मिळालेली होती। ते लॉर्ड माउंट यांच्याकडे गेले, पण पाकिस्तानकडे एवढे ट्रक नाहीत असं म्हणत त्यांनी ही शक्यता नाकारली। तर दुसरीकडे कबायली बारामुल्ला या ठिकाणी पोहोचलेले होते, आणि उरीमधला पॉवर हाऊस त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। तेव्हा राजा हरी सिंग यांना उपरती झाली, आणि त्यांनी काश्मीर वाचवण्यासाठी भारताकडे मदत मागितली, आणि हरी सिंग यांनी भारताकडे मदतीचा हात मागितलेला आहे। संधी साधत भारताने आणि खास करून वल्लभभाई पटेल यांनी काश्मीर आपल्या भारतामध्ये विलीन करण्याची अट ठेवलेली आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांचे खास मानले जाणारे VP मेनन यांना काश्मीरमध्ये पाठवण्यात आलं। हरी सिंग यांच्यासोबत बोलणी सुरू झाली, पण चर्चा पुढे जात नव्हती, आणि इकडे कबायली श्रीनगरच्या उंबरठ्यावरती आलेले होते। राजा हरी सिंग यांनी काश्मीर सोडलं आणि ते जम्मूमध्ये आले। अखेर काश्मीर हातचं जाणार हे लक्षात आल्यानंतर हरी सिंग यांनी करारावरती सह्या केलेल्या आहेत, आणि भारतीय लष्कर हे ऍक्टिव्ह झालं, आणि 320 भारतीय सैन्य विमानाने श्रीनगरला पोहोचलं। कबायलींच्या भारतीय लष्करापुढे टिकाव लागला नाही, आणि त्यांनी भारतीय लष्कर जे आहे ते मागे ढकलत होतं, आणि लढाई सुरू असतानाच नेहरूंनी हा जो विषय आहे तो संयुक्त राष्ट्राकडे नेला, आणि त्यावेळेला जो भाग ज्याच्याकडे होता त्याच्याकडेच राहील, आणि काश्मीरवरून 1947 पासून सुरू झालेला संघर्ष आपल्याला आज सुद्धा सुरू असलेला दिसतोय। दरम्यान पुढची जी लढाई झाली, दुसरी लढाई झाली ती 1965 मध्ये झाली। 1965 मध्ये पाकिस्तानने दुसऱ्यांदा आपली खोडी काढली। त्यानंतर 1965 मध्ये भारत नुकताच चीनसोबत झालेल्या युद्धातून सावरत होता, आणि पुन्हा काश्मीर बळकावण्यासाठी ही संधी आहे असं समजून पाकिस्तानने भारतावरती हल्ला केला। यावेळेला भारताचं नेतृत्व करत होते ते पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, तर पाकिस्तानचं नेतृत्व करत होते जनरल अयूब खान।
पाकिस्तानने मुजाहिदींना काश्मीरमध्ये पाठवलं आणि काश्मीरी जनतेचा उठाव असं दाखवून काश्मीरला भारतापासून तोडण्याचा पाकिस्तानचा हा डाव होता. दरम्यान मुजाहिदीन काश्मीरमध्ये पोहोचले सुद्धा आणि ज्यांनी तिथे काही प्रमाणात हिंसाचार सुरू केला तर भारतीय सैनिकांवरती हल्ले सुद्धा केलेले आणि यावेळेला उद्देश होता अर्थात काश्मीरमध्ये अशांतता कशी पसरवता येईल हे दाखवण्याचा. आणि याचा सुगावा लागताच भारताने थेट लष्करी कारवाईला सुरुवात केली. राजस्थान आणि पाकिस्तानी पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत भारतीय सैन्याने थेट लाहोरपर्यंत धडक मारलेली आहे आणि लाहोरच्या सीमेवरती येऊन सुद्धा कुठलाही विरोध होत नाही हे बघून भारतीय लष्कर सावध झालं. भारत सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात घुसलं हेच अयूब खानला वाटत नव्हतं. भारतीय लष्कराचा या धडक कारवाईने पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले. पाकिस्तानला पंजाबमधला भाग भारताच्या ताब्यामध्ये तर भारताचा काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात होता. अखेर आंतरराष्ट्रीय दबावानंतर हे दोन्ही देश तहाला तयार झाले आणि ताश्कंदला हा तह झाला. दोन्ही देशांनी जिंकलेला भाग परत करण्याचा निर्णय झाला आणि ज्या दिवशी तह झाला त्याच दिवशी रात्री लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं. त्यांच्या अचानक मृत्यूनंतर आजही संशयाची सुई आहे ती दुसरीकडे अयूब खानला सत्ता सोडावी लागली. पण या युद्धाने पाकिस्तानची कंबर मात्र मोडलेली आहे. पाकिस्तानची आर्थिक घडी ही बिघडली आणि ती परत कधीच रुळावरती आलेली नाहीये. दरम्यान जी तिसरी लढाई आहे ती 1971 मध्ये झाली. भारत पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानामध्ये आले आणि 1971ला खरं तर पाचच्या युद्धा म्हणजे आधीच्या युद्धामध्ये 71च्या युद्धाची जी बीजं रोवली गेलेली होती आणि पाकिस्तानमध्ये सर्वच होतं ते पंजाब प्रांताचं होतं. लष्कर असो किंवा सरकारी नोकऱ्या सगळीकडेच पंजाबी लोकांचा भरणा केलेला होता. पंजाब प्रांत अधिक समृद्ध होता आणि पाकिस्तानात बंगाल प्रांताला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे पूर्व पाकिस्तानात या आधीच म्हणजे असंतोष बघायला मिळालेला होता. पूर्व पाकिस्तानमधले लोकप्रिय नेते होते ते शेख मुजीबर रहमान यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि वाढत्या दबावानंतर त्यांना सोडण्यात सुद्धा आलेलं होतं. यानंतर 1970 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेख रहमान यांच्या पक्षाला जबरदस्त यश मिळालं. पाकिस्तानवरती बंगाली मुस्लिम सत्ता गाजवणार हे पंजाबी मुस्लिमांना मान्य नव्हतं आणि अयूब खानने असेंब्लीचा भंग केला आणि जनरल याया खान याने पूर्व पाकिस्तानात नरसंहाराची योजना तयार केली. पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानवरती हल्ला केला आणि 25 मार्च 1971ला मुजीबर रहमान यांना अटक करण्यात आली. अटकेपूर्वी रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेशची घोषणा केली आणि इथूनच सुरुवात झाली बांगलादेशच्या स्वतंत्र युद्धाची. पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशी मुस्लिमांवरती हिंदूंवरती अत्याचाराला सुरुवात केली आणि हजारोंची कत्तल यावेळेला करण्यात आली. महिलांवरती बलात्कार करण्यात आले. पाकिस्तानी सैन्यांच्या रानटी अत्याचाराला घाबरून बांगलादेशी नागरिकांचे लोंढे भारतात घुसायला सुरुवात झाली. 1 कोटींच्या वर बांगलादेशी हे शरणार्थी म्हणून भारतामध्ये आले आणि भारतीय व्यवस्थेवरती याचा ताण यायला सुरुवात झाली. त्यामुळे भारतापुढे अर्थातच याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानच्या समस्येकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी जगभर दौरा केला पण त्यांना रशिया वगळता फारसं समर्थन कोणाकडून मिळताना दिसत नव्हतं. भारतीय लष्करची जी कारवाई आहे ही तयारी करत होतं मात्र स्वतंत्र बांगलादेशसाठी लढणाऱ्या मुक्तीवाहिनीला भारताने समर्थन द्यायला सुरुवात केली आणि त्यांना शस्त्र पुरवणं त्यानंतर ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा भारतीय लष्करानं सुरू केलं. आणि यामध्येच 3 डिसेंबर 1971ला पाकिस्तानने भारतावरती हवाई हल्ला केला आणि संधी साधत जनरल माणिक शॉ यांच्या नेतृत्वामध्ये भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला. हे बघता बघता भारतीय सैन्य हे ढाकामध्ये पोहोचलं आणि 16 डिसेंबरला हे युद्ध संपलं. जगभरामध्ये पाकिस्तानची नाचक्की झाली आणि 90,000 पाकिस्तानी सैनिक हे शरण आले आणि भारताने पाकिस्तानचे 2 तुकडे केले. ते मिळवण्यासाठी पाकिस्तानने रशियाकडे भारतावरती चर्चेसाठी दबाव टाकला. बऱ्याच प्रयत्नानंतर भारत चर्चेसाठी तयार झाला आणि पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना भारतामध्ये बोलवण्यात आलं. राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांची मुलगी बेनझीर भुट्टोसह भारतामध्ये आले आणि गोडगोड बोलून सिमला करार करून घेतलेला आहे. 2 जुलै 1972 रोजी हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलामध्ये हा करार पार पडला आणि त्यानुसार पाकिस्तानचं 25% जास्त सैन्य जे भारताच्या ताब्यामध्ये होतं ते सोडवण्यात आलेलं आहे. पाकिस्तानची जमीन परत दिली आणि दोन्ही देश शांततेने प्रश्न सोडवतील असा करार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. शिवाय LOC ही हंगामी सीमारेषा सुद्धा मानण्यात आलेली आहे. दरम्यान 1988 साली भारत पाकिस्तानमध्ये परमाणु अस्त्र रहित संघर्ष करण्यात आला.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि बेनझीर भुट्टो यांच्यामध्ये हा करार झाला. त्यानुसार दोन्ही देश हल्ला करणार नाहीत, परमाणु अस्त्रांचा वापर करणार नाहीत आणि दोन्ही देशांमध्ये सुविधा बहाल केल्या जातील असं मान्य करण्यात आलेलं आहे. पण यानंतर सुद्धा पाकिस्तानने अमेरिकेच्या मदतीने कुरापती सुरू ठेवल्या आणि त्यामुळे 1998 साली भारत पाकिस्तान परमाणु देश जाहीर झाले. यानंतर चौथी लढाई आपण बघूया. कारगिल युद्ध पार पडलं. 3 युद्धात झालेल्या पराभवानंतर सुद्धा पाकिस्तानची खुमखुमी संपलेली नव्हती. काश्मीरला धुमसत ठेवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्यानं केला जात होता. चौथ्यांदा पुन्हा एकदा पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि तो 1999 मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी LOC पार करत थेट कारगिलमधल्या टेकड्या ज्या आहेत त्या काबीज करण्याचा प्रयत्न केला. काश्मीरमध्ये जेव्हा बर्फवृष्टी सुरू असते त्याचाच फायदा घेत पाकिस्तानी लष्कर भारतामध्ये घुसलं आणि कारगिलमधल्या टेकड्यांवरती कब्जा केला. पाकिस्तानी लष्कर जे आहे ते उंचावरती होतं आणि तिथून त्यांना थेट भारतीय सैन्यावरती हल्ला करणं हे सोपं होतं. त्यातच लष्कराला रसद पुरवणारा हायवे सुद्धा त्यांना त्यांच्या निशाण्यावरती होता. त्यामुळे पाकिस्तानच्या धोकेबाज वृत्तीमुळे भारतात संतापाची मोठी लाट उसळलेली होती. पाकिस्तानी सैन्याला भारतामधून हुसकावून लावण्यासाठी लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केलं. 2 लाख भारतीय सैन्य उतरवलं आणि हे मैदानात उतरल्यानंतर बोफोर्स तोफांचा मारा सुरू केलेला आहे. भारताच्या लष्करी ताकदीपुढे पाकिस्तानी सैन्याचा निभाव लागलेला नाहीये आणि त्यातच पाकिस्तानवरती माघार घेण्याची वेळ आली आणि आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा वाढताना दिसत होता. अखेर 4 जुलै 1999 ला कारगिल युद्ध संपलं आणि 4000 पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठवण्यात आलं. पाकिस्तानची जगभरामध्ये पुन्हा एकदा नाचक्की झाली आणि तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्याला अंधारात ठेवून लष्कराने ही कारवाई केल्याचं सांगितलं. पण लष्कराविरोधात बोलणाऱ्या शरीफ यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झाली आणि पुन्हा एकदा लष्कराने सत्ता काबीज केली आणि मुशर्रफ यांनी सूत्र हलवायला सुरुवात केली. कारगिल युद्धाने पाकिस्तान हे आर्थिक चिंतेमध्ये त्यावेळेला कायमचं निघून गेलेलं आहे. आणि आता घेऊया बातम्यांचा